नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की संख्यांची मांडणी, विस्तारित रूप, ठीक आहे, स्थानिक किंमत पाहिलेली आहे. त्यानंतर रोमन संख्या पाहिल्या. ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे. ठीक आहे, किती अंकी दिले असतील, 4 अंक, 1 अंक, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी वगैरे वगैरे. हां, आणि मग त्याच्यानंतर कधी कधी प्रश्न दिलेला असतो की दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या तयार करा. तर ह्या काही अटी असतील तर बघून घ्यायच्या आहेत. इन अवर पेपर वी हॅव द क्वेश्चन मेक नंबर फ्रॉम गिवन डिजिट. Make number from given digit. They told us that make a biggest number or smallest number. So let's start from 2 digits. 5 आणि 2 ह्या दोन संख्या आहेत. याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, अंक बनवायचे आहेत. आता या दोन अंकांपासून आपल्याला संख्या तयार करायची आहे. अर्थातच ती 2 अंकी होणार आहे. 2 अंकी संख्या म्हणजे स्थान तुम्हाला माहीतच आहे, एकक आणि दशक. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो युनिट आणि टेन्स. आता बघा, 5 दशक स्थानी ठेवूया आणि एकक स्थानी 2 झाली. काय संख्या तयार झाली? 52. आता दशक स्थानी 2 ठेवूया आणि एकक स्थानी 5 ठेवूया, झाली 25. म्हणजे 5 आणि 2 हे अंक वापरून किती संख्या तयार झाल्या? 2 संख्या तयार झाल्या. ठीक आहे. आता आपल्याला जर प्रश्न विचारला असेल की मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या, तर आता मोठ्यात मोठी ज्याचं स्थानिक किंमत बघायची. स्थानिक किंमतीमध्ये ज्याच्या स्थानिक किमतीतला अंक मोठा ती मोठी. आता इथे ही संख्या तयार झाली 52 आणि ही दुसरी संख्या तयार झाली 25. आता 52 मध्ये बघा, हे 5 दशक आहेत आणि हे 2 एकक आहेत. 5 दशक म्हणजे 50, म्हणून मोठ्यात मोठी झाली 52 आणि छोट्यात छोटी किंवा लहानात लहान झाली 25. ओके. आता लेट्स सी here are given 2 digits 5 and 2 and they told us make 2 numbers. Okay, from given digits. So we have to 2 digit number, so we have to put here units and tens. So let's start from 5. Put the 5 at the tens place and then 2 at the unit place. So what is the number we prepare from this digit? 52. Now next 2, then put this 2 at the tens place and put this 5 at the unit place. So one another number is we prepare or make, this is 25. 52 and 25, these are 2 numbers we made from these 2 digits. Okay, या दोन संख्यांपासून 2 अंक बनवले, 2 संख्या तयार झाल्या. आता काय झालं बघा, जर त्याच्या पुढे आपल्याला प्रश्न विचारला असेल यातली मोठ्यात मोठी संख्या सांगा आणि लहानात लहान संख्या सांगा. सो मोठ्यात मोठी आणि लहानात लहान कसं ठरवतो आपण, तर त्याची स्थानं पहिल्यांदा बघायची. सर्वात मोठं स्थानिक किमतीचं घर सध्या इथे आहे दशक. मग दशक स्थानी 5 आहेत आणि इथे दशक स्थानी 2 आहेत. 5 मोठे म्हणून 52 मोठ्यात मोठी आणि 25 मध्ये 2 दशक आहेत म्हणून 25 ही लहानात लहान. ओके. सो हियर 52 and 25. How to decide which is the biggest and which is the smallest? Watch here, look here. Place value of 5 is 50 and place value of 2 is 20. Look at the tens place. Here's a 5 and here's a 2. So 5 means 5 tens and 2 tens. So 5 tens is bigger, so write down bigger at the 52 is the bigger number and 25 is the smaller number or smallest number from these 2 digits. हे झालं 2 अंकी संख्यांचं. आता 3 अंकी संख्या असतील तर काय करायचं? 3 अंकी संख्या दिलेल्या अंकांपासून 3 अंकी संख्या, 3 digit given and they told us to make number. आता 3 अंकी संख्या दिल्या असतील आणि त्या 3 अंकी संख्या दिल्यानंतर जर 0 नसेल तर नियम वेगळा आणि 0 असेल तर नियम वेगळा. आता 3 अंकी संख्यांसाठी बघूया. आपल्याला संख्या दिलेली आहे 8, 4 आणि 3. या 3 संख्या दिलेल्या आहेत. त्याच्यात सध्या 0 नाही. 0 असेल तर वेगळा नियम आहे आणि 0 नसेल तर वेगळा नियम आहे. आता 8, 4, 3 या 3 अंकांपासून 3 अंकी संख्या तयार करा. ठीक आहे. आणि मग पुढे जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर मोठ्यात मोठी आणि लहानात लहान
ते पण आपण बघून घेऊया. इथे सगळ्या सध्या आपण आखून घेतलेलं आहे घर. ओके, 8, 4 आणि 3. तर आपण काय करायचं आहे, असा एक छोटासा त्रिकोण आखून घ्यायचा आहे. आणि त्रिकोण म्हणून त्याचे 3 शिरोबिंदू, या शिरोबिंदूवर 8 लिहिले आपण, या शिरोबिंदूवर 4 लिहिले, या शिरोबिंदूवर 3 लिहिले. ठीक आहे, तिन्ही शिरोबिंदूंना 3 अंक आपले लिहून झालेले आहेत. आणि आपण काय करायचं आहे, या संख्या लिहिताना एकदा घड्याळाच्या दिशेने असा प्रवास करायचा आहे आणि एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असा प्रवास करायचा. आता हा प्रवास कसा करायचा ते तुमच्या लक्षात आलं. आधी काय, ज्या स्थानापासून, ज्या अंकापासून सुरुवात करणार आहोत, एकदा घड्याळाच्या दिशेने आणि एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हे लक्षात तुम्ही ठेवलं की तुम्हाला हे समजून जाईल. या त्रिकोणामध्ये 3 अंक, 3 टोकाला 3 बिंदूंना 3 अंक लिहिले. आता आपण पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपले शिरोबिंदू म्हणजे 8 पासून सुरुवात करूया. 8, 4, 3. बघा इथे आपण पाहिजे तर स्थानं लिहून घेऊ. एकक, दशक, शतक, युनिट, टेन्स आणि 100. ओके, 8, 4, 3. इथे 8, 4, 3 एकदा लिहिलं आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता घड्याळाच्या दिशेने जाऊया. 8, 3, 4. एकदा काय गेलो आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 8, 4, 3. आता आपला प्रवास उलटा घड्याळाच्या दिशेने. 8, 3, 4. 8, 3, 4. म्हणजे शतक स्थानी 8 असलेल्या आपल्याला 2 संख्या मिळालेल्या आहेत. आता 8चं आपलं काम संपलेलं आहे. आता आपण 4 जाऊया. 4 हा त्रिकोणाचा शिरोबिंदू धरून आपण आता संख्या लिहायला सुरुवात करूया घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता बघा, आता घड्याळाच्या दिशेने आपला प्रवास असा होतो. 4, 8, 3. आपण लिहूया 4, 8, 3. आणि परत घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 4, 3, 8. 4, 3, 8. आता आपण काय करूया, 3 हा शिरोबिंदू आपल्या त्रिकोणाचा धरूया आणि पुन्हा तोच नियम घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने. 3, 8, 4. शतक स्थानी 3, 8 आणि 4. आणि परत आता उलट दिशेने 3, 4, 8. ठीक आहे, असे अंक मांडून घेतले. आता ह्या झालेल्या संख्या आपण वाचूया. बघा, 843, 834, 483, 438, 384, 348. ओके, आता याच्यातली मोठ्यात मोठी आणि लहानात लहान तुमच्या समोरच आहे. बघा, ज्याचा आता इथे 3 स्थान आहेत. शतक स्थाने स्थानिक किमतीप्रमाणे इथे शतक स्थानाचा आपण सध्या विचार करूया. जर शतक स्थानी समान असतील तर मग आपण दशक स्थानाकडे जायचं, तर आणि नंतर मग आपण कुठे जाणार आहोत, एकक स्थानाकडे. आता इथे शतक स्थानी 8 आणि 8 आहेत. आता आपल्याला दशक स्थानाकडे जाऊया. इथे 4 आणि इथे 3 आहेत. सो 4 दशक मोठे आहेत, म्हणून 843 ही संख्या काय झाली, मोठ्यात मोठी झाली. 8, 4, 3 या संख्या वापरून तयार झालेल्या सगळ्या संख्या पहिल्यांदा आपण लिहिल्या. कशा लिहायच्या मी तुम्हाला युक्ती सांगितली. त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूंना ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत, त्या लिहिल्या. घड्याळाच्या दिशेने एकदा जा आणि संख्या अंक मांडा. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जा आणि अंक मांडा आणि झालेली संख्या लिहा. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा प्रश्न आहे लहानात लहान संख्या. सो लहानात लहान संख्या. आता इथे बघा, 8चा विषय संपलाय, 4चा संपलाय. 3 शतक, 3 शतक. शतक सारखे आहेत. आपण वळूया. कुठे वळूया आपण, दशकाकडे. 8 दशक आणि 4 एकक. 10च्या 8 नोटा आणि 10च्या 4 नोटा. अर्थातच 8 मोठे आहेत आणि 4 लहान आहेत, म्हणून 348. लहानात लहान संख्या झाली 348. ठीक आहे. सो लेट्स मूव. अशा पद्धतीने दिलेल्या 3 अंकांपासून 3 अंकी संख्या तयार करणं आपण केल्या. किती झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6. आणि त्यातली मोठ्यात मोठी संख्या शोधताना शतक स्थानाचा विचार केला तर पहिली झाली शतक स्थानी 8 हे मोठे आहेत. इथे दोन्ही पाहिलं तर शतक समान. मग दशकाकडे गेलो, हा दशक मोठा 843. लहानात लहान आता 8, 4 इथे 3कडे आलो. 3 शतक स्थानी समान आहेत. 8 आणि 4 दशकाकडे गेलो. 8 दशक मोठे आहेत आणि 4 दशक लहान आहेत, म्हणून 348 ही लहानात लहान संख्या तयार झाली. समजलं असेल तुम्हाला, याचा सराव करा. आता आपण इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जाऊया. मेक 3 डिजिट नंबर
from given digit. These are the some digits given here, and we have to prepare 3 digit from this given digit, 3 digit number from given this digit. So what we have to do, we have to put these numbers in this triangle. Let's put 8, 3, 4. While making this, we are 3 digit number they told us, so unit, tens, 100. In Marathi, ekak, dashak, shatak. So start from 8, start at the these digits at clockwise and then anti-clockwise. So start from here clockwise, 8, 4, 3. 8, 4, 3. What is the we put this digit, and this is the number 843. Now let's, this is clockwise, now anti-clockwise, 8, 3, 4. 8, 3, 4. Okay, now move to the next one, 3. So same rule, clockwise, 3, 4, 8. 3. Okay, move from here, 3, 4, 8, and now 3 anti-clockwise, 3, 8, 4. Okay, so 8 is done, 3 is done. Move to the 4, clockwise, 4, 8, 3, and then 4, 3, 8. Okay, from this given 3 digits, the digits are given here, which are that 3 digits, 8, 4, and 3, and they told us to make numbers. So 8, 4, 3, 843, then 834, then 348, then 384, then 483, then 438. Now if the sum was like this, make which is the biggest number and which is the smallest. Okay, smallest. So how to find the biggest? See the place value of these numbers. So here, which is the biggest place value of 8? So look at here, 800, 800. So these are some same place value of this 8. Let's move to the tens place. So here is 4 and here is 3. So 4 tens is a bigger and 3 tens is a smaller. So biggest number is 843. Now what is they told? They told us make a smallest number. Okay, so tell me the smallest number, or make a smallest number. Which is the smallest number? Prepare from, we can make from these 2 digits. So let's move. It is not applicable. 4 is not. Which is the smallest in here? 8, 8, 3, 3, 4, 3. So at the place value of 3 is 300, 300. So let's move to the tens. Here is a 4 and here is a 8. So 4 and 8 in these two, 4 is smallest. So 348 is the smallest number. So and now in this chart or this lesson, in this part, we learn how to prepare 2 digit numbers from given 2 digits, how to prepare 3 digit number from given 3 digit. Okay, now let's move to the 4 digit number, and we will understand what is it and how to do this. Okay, let's हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा सरावासाठी पहा, पॉज करून पहा आणि पाहिल्यानंतर पाहून